मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम देशभरातील एलपीजी पुरवठ्यावर झाल्याचे दिसून आले होते. त्यातच सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यांचा थेट परिणाम एलपीजी ग्राहकांवर होणार आहे. केंद्र सरकारने देशात एलपीजी पुरवठा वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. आता ज्या घरांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस म्हणजेच पीएनजी मिळतो आणि ज्या ग्राहकांनी आधीच पीएनजी कनेक्शन घेतले आहे त्यांना एका ठराविक कालावधीत त्यांचे एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागणार आहे. यामुळे गॅस वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, दुहेरी कनेक्शन टाळता येतील आणि गरजू कुटुंबांना एलपीजीची उपलब्धता सुधारेल असा सरकारचा विश्वास आहे. गॅस वितरण प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने आधीच ओटीपी आधारित वितरण प्रणाली लागू केली आहे. आता सिलेंडरच्या वितरणावेळी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो. तो पडताळणीसाठी वितरण एजंटला देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त उज्ज्वला योजनेसह विविध लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य झाली आहे. सर्व ग्राहकांचा डेटा अद्ययावत आणि सत्यापित केला जावा, जेणेकरून लाभ योग्य लोकांपर्यंत पोहोचतील आणि फसवणुकीचे कनेक्शन रोखता येतील अशी सरकारची इच्छा आहे.